राम राम मंडळी, मी विलास झटे आणि स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे नमुने प्रदर्शन प्रस्तुत दिल खुलास विथ विलास. तर मंडळी, मी आज आलोय भंडारा आणि भंडारा येथील मित्रांनो मामाची पोरगी फेम असा एक मित्रांनो इंस्टाग्रामचा क्रिएटर आहे. सोबतच मित्रांनो तो युट्यूबर पण आहे. तर इंस्टाग्रामवर त्याचे 1,50,000 फॉलोअर आहे आणि युट्यूबवर 33,000 प्लस सबस्क्रायबर आहे. तर आज आपण जाणून घेणार आहोत की त्याची पूर्ण जर्नी, कसा तो या क्षेत्रामध्ये आला आणि कशा प्रकारे त्याची आजकालची त्याची जर्नी आहे. तर सर्वात पहिले मी तुम्हाला त्याची ओळख करून देतो. तर हा आहे लंकेश. आणि मित्रांनो, आज आपण जाणून घेऊ याची पूर्ण जर्नी की कशा प्रकारे हा इंस्टावर आला, त्याच्यानंतर युट्यूबवर आला आणि कशा प्रकारे एवढे सबस्क्रायबर किंवा एवढे फॉलोवर कसे झाले. तर लंकेश, सर्वात पहिले आमची जी ऑडियन्स आहे त्यांना तुझी ओळख करून दे. तुझं नाव, शिक्षण, XYZ तुझ्याबद्दल जे डिटेल आहे ती टोटली पहिले ओळख करून दे. तर माझं नाव लंकेश निंबारते आहे. मी एका छोट्याशा गावामध्ये राहतो. माझ्या गावाचं नाव बेरुडी आहे. माझं शिक्षण म्हणलं तर मी सेकंड इयर पर्यंत शिकलेलो आहो आणि फायनल मध्ये थोडा फेल झालं तर टीसी काढून दिलाय आणि आता शिक्षण बंद आहे माझा. काही विषय नाही, होतेच आहे. तर माझा सर्वात पहिला क्वेश्चन असा आहे की तुझे 0 ते 150K जे आता झाले आहे फॉलोवर, तर याची सुरुवात नेमकी कुठून झाली? सर्वात आधी मी जेव्हा टिकटॉक होता, हे 2017 ची गोष्ट आहे. शायद मी 17 पासून व्हिडिओ बनवून राहिलो. 2017 आता मला 8 वर्ष झाले व्हिडिओ बनवत आहो. तर 17 पासून मी टिकटॉकवर होतो. टिकटॉकवर मला काही तेवढा खास म्हणजे रिस्पॉन्स मिळाला नव्हता. मी तेव्हा 8व्या वर्गात होतो आणि माझ्या वडिलांनी मला 3G चा फोन घेऊन दिला होता. तेव्हा कोणाजवळच मोबाईल नव्हता. कारण तेव्हा म्हणजे महाग एवढे होते मोबाईल आणि त्या वयात मोबाईल घेऊन देणं म्हणजे वडील कोणी घेऊनच नव्हते देत. पण माझ्या वडिलांनी मला घेऊन दिला होता. तर मग मी 8वी मध्ये तर तेवढा इंटरेस्ट नाही घेतला. 9व्या वर्गामध्ये गेलो ना तेव्हा मग टिकटॉक आला होता. तर टिकटॉकवर मी व्हिडिओ क्रिएट करणं चालू केलं होतं. थोडा मग फॉलोअर्स वगैरे वाढणं चालू झाले होते. पण तेव्हा लोकांना कसा इंटरेस्ट नव्हता त्याच्यात. तर मग मी असं नॅचरली बनवत राहिलो. बनवून वगैरे झाले मस्त आणि मग 11व्या-12व्या वर्गामध्ये होतो ना तेव्हा माझे 17,000 प्लस फॉलोअर झाले आणि मग टिकटॉकच बॅन झाला. तर टिकटॉक बॅन झाला त्याच्यानंतर मध्ये मग मी ट्राय केला इंस्टाग्राम. मी फर्स्ट इयरला आलो. मग त्याच्यानंतर तर बंदच होता. फर्स्ट इयरला आलो, इंस्टाग्राम चालू केला. मग रिलिक्स वालेच व्हिडिओ बनवत होतो म्हणजे जे आपण सॉन्गवर व्हिडिओ बनवतो ना ते वालेच. तर त्याच्यानं कसा तेवढा चांगला रिस्पॉन्स नव्हता मिळाला. तर मग म्हटलं चल यार काही नाही. आपल्या लाईफमध्ये होतं ते राहते. कारण टिकटॉकवर थोडा बूस्ट भेटला म्हणजे अलगच वाटत होता. कारण टिकटॉकवर मी जे स्टार्टिंग केलं होतं ना ती इंस्टाग्रामवर केलं ना तर मला तेवढा चांगला रिस्पॉन्स कधी मिळाला नव्हता. तर त्याच्यानं कसं मग मी इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवणं चालू केलं. ते लिपसिंग वालेच. पण त्याच्यामध्ये मला रिस्पॉन्स नव्हता मिळत. मग मी ट्राय करून पाहिलं स्वतःच्या व्हॉइसनं म्हणजे दुसऱ्यांची कॉपी करणं म्हणजे स्टार्टिंग होता. माझं काही समजत नव्हता तेवढा. तर मी स्वतःचा कंटेंट नव्हतो करत. दुसऱ्यांची कॉपी करत होतो आणि शायरीवाले व्हिडिओ होते. फक्त 5-6 कंटेंट कॉपी केला मी. मला त्याच्यामध्ये पण काही इंटरेस्ट नाही आला म्हणजे काही वाटलंच नाही. मग एक व्हिडिओ बनवला मी एक रोवण्याचा, एक शेतावर रोवणं करतात ना लोक, त्याच्यावर व्हिडिओ बनवला होता. शेतीबद्दलच होता. आता पावसाळा लागला. ज्या पोरी ब्युटी पार्लर मध्ये जेव्हा गावभर फिरत होत्या ना त्या पोरी आता रोवायला जातील. 150 रुपये रोजची. माघारी यायच्या माघारी 137. तर त्या व्हिडिओ मध्ये मग भरपूर रिस्पॉन्स मिळाला. तर तो व्हिडिओ व्हायरल झाला. त्याच्यानंतर मग मी असे जे कॉमेडी फनी कंटेंट होते ते स्वतःचे करत होतो आणि म्हणजे नॅचरल पाहायचा जसं काय कुठं काय होत आहे, जसा कोणाकडे भांडण झाला तर ते याच्यासोबत भांडण केलं तर बस त्यांच्या धरून रोस्ट करत होतो. आणि असं करता करता माझे 10,000 फॉलोअर झाले इंस्टाग्रामवर. तर बहुत अलग वाला फील होत होता. म्हणजे बहुत खतरनाक वाटत होता का नाही म्हणजे आपली मेहनत कुठे गेली नाही, आपण आणखी करू शकतो. आपण हार मानायला नाही पाहिजे. कसं स्टार्टिंग केलं ना आपण तर त्याला एंड म्हणजे बंद झाला. जसा एक प्लॅटफॉर्म बंद झाला, जसा आपण आता काम करत होता टिकटॉकवर काम करत होता. तर आता इंस्टाग्रामवर काम करू लागला. पण त्याच्यासारखा रिस्पॉन्स आपल्याला या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मिळत नाही. तर बंद करायला नाही पाहिजे. आपण आपली जर्नी स्टार्ट केलं तर स्टार्ट राहू द्या. कारण कुठे कोणत्या कामावर जाऊन आपण तर तिथं पहिले आपल्याला 200 रुपये रोजी मिळणारच आहे. आणि दुसऱ्या कामावर म्हणजे तिथे कामावरच लागून राहिला आपण 8-9 वर्ष झाले तर काहीतरी पगारामध्ये काहीतरी वाढ होईल ना थोडी. तर तशामध्ये जे जर्नी मेहनत करा. स्टार्टिंग पासून करा तर दी एंड पर्यंत. बिचात सोडून दिलं ना तर त्याला काही अर्थ नाही राहत. असं कोणाच्या घरी प्रॉब्लेम येते. आता माझ्या घरी तसा काही प्रॉब्लेम आहे नाही. आमच्या घरी म्हणजे पहिले होता प्रॉब्लेम म्हणजे मी अभ्यास नव्हतो करत, काय नव्हतो करत. तर त्याच्यानं आई बाबा म्हणजे रागवत होते की मोबाईलच पाहते नसतात असं तसं. अरे यार बुरा म्हणजे कंटाळून गेलो होतो मी. तरी पण त्यांच्या गोष्टी थोडा इग्नोर करू
मी कसं तरी मेंटेन केलो आणि व्हिडिओच्या क्रिएट केलो आणि मग एक बीचामध्ये स्पॉट झाला. हं. म्हणजे कसं आहे, एक आम्ही इथं गेलो होतो व्हिडिओ क्रिएट करायसाठी जंगलामध्ये. अच्छा. तेव्हा माझे तेवढे फॉलोअर्स नव्हते. हां. मला ओळखत पण नव्हते भंडाऱ्यातले लोकं नाही का. हां, तर हां. मी गेलो आणि माझा फर्स्ट ब्लॉग होता तो YouTubeवर. म्हणजे हां, ब्लॉग हां. स्टार्ट केला होता जस्टच. हं. तर तिथं गेल्याच्या नंतर मध्ये मग व्हिडिओ बनवला मी. प्रतिबंधक क्षेत्र होता जंगलामध्ये व्हिडिओ बनवला अच्छा. होता. हां, हां. तर जंगलामध्ये व्हिडिओ बनवला आम्ही. हं. फॉरेस्ट डिपार्टमेंटचा प्रतिबंधक क्षेत्र होता. आम्ही ते मारबत म्हणतात नाही का, हं, जसे हं, पोळ्या हं. वगैरे झाल्याच्या नंतर हां, हां. दुसऱ्या दिवशी मारबत. कानापोळ्याच्या दिवशी राहते. बरोबर. तर त्या दिवशी आम्ही गेलो होतो. आम्ही पुष्कळ लोकं होता. 11-12 लोकं होता. माझे मित्र होते सोबत. हं. तर त्यांना काही तेवढा म्हणजे माहीत नव्हता ब्लॉगिंग वगैरेचं नाही का कुठे टाकणार आहे. आता व्हिडिओ हां. मधले चालू केला तर हाय-बाय तर करत होते लोकं हां, सगळे माझे हां, मित्र. हां. तर मग मी केला स्टार्ट ब्लॉग केला. बिलकुल मस्त जंगल दाखवला मस्त हं, हं, आणि हं. तो प्रतिबंधक क्षेत्र होता. हां, हां. तर मग त्या व्हिडिओला मी एडिट वगैरे मस्त केला आणि हां. तिथं लिहिलं होतं बेरोडी जंगल सफारी. अच्छा. आता माझ्या गावात तर काही जंगल सफारी आहे नाही. हां. तर त्याच्यानं कसा इश्यू झाला मग. मला दुसऱ्या हां. मग त्याला व्हिडिओला अपलोड केलं आणि त्या एक 4-5 तासामध्ये मला 1,000 व्ह्यू आले होते. अच्छा. तर म्हणजे चांगला बूस्ट भेटला होता. पण हां. माहीत नाही ते म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या नजरेमध्ये आला असेल, हां, तर हां, हां, मग हां. मला दुसऱ्या दिवशी नाही का हां. कॉल आला फॉरेस्ट डिपार्टमेंटमधून. अच्छा. म्हणते, "तू कुठे आहेस? काय आहेस?" मग मला घबराहट झाली हां, हां. थोडा अलगच. हां. तर म्हटलं, "मॅडम," म्हटलं, "त्यांना व्हिडिओ डिलीट करत आहो." म्हटलं, "मॅडम, गलती झाली. सॉरी," म्हटलं, असा-तसा. अच्छा. तर ते म्हणत होते, "बेटा तू घरी राहा. आम्ही येऊन राहिलो फॉरेस्ट डिपार्टमेंटमधून," असं-तसं. हां. मला आणखीन घबराहट येत होती. म्हणजे आई-बाबा वगैरे बरोबर आहे. थोडे. तर हां. त्याच्यानं कसं झालं मग त्यांना म्हणलं, "मी मॅडम तुम्ही या नको. मी स्वतः येतो तिथं भेटतो तुम्हाला हां. आणि बोलून," म्हटलं. हां. तर मग "तू स्वतः एकटा नका येऊ म्हणते. ज्या व्हिडिओमध्ये जेवढे मित्र घेऊन गेलता ना," म्हणते, हं. "तेवढे मित्र घेऊन तिथं ये," म्हणते. हं, हं, तर हं. मग मी गेला तिथं हं. आणि मॅडम लोकांना मग ते सर होते तिथं, आरेफो सर. हं, हं. त्यांनी मग मला रागवला, "तू इकडे," म्हणते, "बेटा," म्हणते, "पहिले. हं, हं. बहुत हुशार बनला," म्हणते, "लहानच्या वयामध्ये असं कारनामे करून राहिला," म्हणते. हां. बहुत अलगच वाटत होता. म्हणजे तिथे गेला कसा त्याच्या ऑफिसमध्ये गेला ते वर्दीवर आपण अलग बरोबर वाटते आहे. ना, हां, कसं हां, बैल हां, लहान हां. होती माझी तेव्हा मी फर्स्ट इयरलाच होतो शाळेत. हं, तर मग त्यांना म्हटलं, "सॉरी सर गलती झाली," असं-तसं म्हटलं. त्यांना ते ऐकत नव्हते. हं. तर त्यांनी म्हटलं, "तुझ्यावर केस करतो आणि तुमच्या मित्रावर पण करतो. तो ज्या हं. प्रतिबंधक क्षेत्रामध्ये जाऊन व्हिडिओ बनवून राहिला," म्हणते. "तुला हां. काय समजत आहे का?" म्हणजे ते लिहिलेलं म्हणजे स्पष्ट शब्दात म्हणजे कोण वाचून हां. नाही गेला का म्हणजे जंगलात. हां. सर म्हटला, "सॉरी गलती झाली." नाही म्हणत होते, की "तू हे असं करून तुला काय भेटला?" हं, हं, म्हणजे हं. व्हिडिओच्या. हं. तर त्यांना सांगितलं, "सर," म्हटलं, "मी जेव्हापासून व्हिडिओ म्हणजे जेव्हापासून मोबाईल घेतला तेव्हापासून मला हा छंद आहे," म्हणलो. हं. "ह्याच्यात व्हिडिओ बनवतो मी असंच करत राहतो." हं. तर मग ते सर ऐकत नव्हते. मग तिथे मॅडम होते ते कसं तरी त्यांना समजला. हं. त्या मॅडमला आता पण नाव घेतो मी त्यांच्या ते मॅडम बोलते माझ्याशी ते पण हां. आता पण. हां, हां. तर मग बोललो. मग सर आले. मोठे जे राहतात नाही का, हं, हं. ते मग त्यांना पण रागवलं असं-तसं. हं. म्हणते, "कर," म्हणते, "मला माहीत आहे," म्हणते, "एक दिवस तू असं आपल्या हं. पप्पाचं नाव रोशन करशील," म्हणते. त्याची गोष्ट आता पण आठवते. बरोबर आहे. हो. तर त्यांनी म्हणला मला का, "बेटा तू करशील," म्हणते, "समोर असा पण व्हिडिओ तर मस्त बनवला, टायटल मस्त बनवला," म्हणते, "तू," हं. म्हणते, "आणि व्हिडिओ पण मस्त बनला," म्हणते, "पण तू असं एकच गलती केला," म्हणते, "का ते प्रतिबंधक क्षेत्रात केला रे," म्हणते. बरोबर आहे. ते तर दाखवता येत नाही. हो. मग सर म्हटलं, "सॉरी सर गलती झाली." तर म्हणते, "याच्यानंतर तू जाशील का?" म्हणते, "जंगलात." हं, हं, म्हटलं, हं. "सर असं झाल्याच्या नंतर कोण जाणार आहे?" तर सरला म्हटलं, हां. "जाऊ द्या सर," म्हणलो, "आता तुमचं काय करू तुम्हीच सांगा," म्हणते, "तुमचं काय करायचं तुम्ही सांगा," म्हणलं हां, ते. हां, हां. कारण आम्ही शिक्षण करणारे मुलं त्यांना पण समजलं असेल शायद हं, हं. कसं यांची पण बरोबर. लाईफ खराब नाही झाली पाहिजे ना. बरोबर. तर मग सरांनी म्हणला, "तुम्ही एक स्टॅम्प पेपर घ्या," म्हणते, हां. "आणि एक लिहून द्या," म्हणते, "काही याच्यानंतर आम्ही जंगलात नाही करणार जाऊ." नाही. हां, हां. तर त्याच्यानंतर मध्ये मग हं. आम्ही जंगलात वगैरे व्हिडिओ बनवत नाही असे लय म्हणजे गोष्टी झाल्या. हां, हां. त्याच्यानंतर मग माझ्या गावातले माझे मित्र, हां. "भाई कायची व्हिडिओ बनवतेस?" असा-तसा. भाई माझ्या मग पूर्ण म्हणजे पुरा हायपर झालो होतो मी. त्याचे आई-बाबा ओरडत होते, "आमच्या पोरावर केस झाली असती, ते जेलात गेला असता," हं, असा-तसा. हं, हं, हं. म्हणजे पुरा इरिटेट होऊन गेलो होतो मी. घराच्या बाहेर निघणं म्हणजे अलगच वाटत होता मला. अच्छा. तर मग त्याच्यानंतर व्हिडिओ वगैरे बंद झाले. म्हणजे 3 महिने बंदच ठेवलं मी, काही केलं नाही. हं, हं, हं. त्याच्यानंतर मग माझ्या आणखीन की तिकडंच म्हणजे लक्ष आहे माझ्या. बरोबर आहे. हो. मग आई-बाबाला विचारलं, पप्पाला मी विचारलं, आपल्या पप्पासोबत म्हणजे चांगला म्हणजे हं, हं, हं. मित्र मानतो माझ्या पप्पाला. हां, हां. म्हटलं, "पप्पा," म्हटलं, "असं-असं आहे," म्हटलं. तर म्हणते, "तू स्वतः कर," म्हणते, "जंगलात नको बनवू," म्हणते, "स्वतःच कर." बरोबर आहे. मग करायला गेलो मी. हां. पण मोबाईल पकडणारा मग कोणीच येत नाही. म्हणजे मोबाईल म्हणजे असं बोलणंच बंद झालं होतं. मित्रच नव्हते बोलत माझी स्वतःची. बरोबर आहे. हो. ते तसं झाल्याच्या नंतर. हं. तर मग म्हटलं, "जाऊ द्या यार," म्हटलं, मग सेल्फीनच मी स्वतःच करत होतो. स्वतःचे स्वतः. हां. हं. मग कसं तरी 10,000 फॉलोअर झाले. मग हं. हळू क्लोज यायला लागले माझे मित्र. अच्छा. 10,000 फॉलोअर झाल्याच्या नंतर. हां, हां. मग त्यांना वाटत असेल का आणखी म्हणजे आता झालं 10,000 झाले, आता आता काही नव्हते ते झालं हां, आता. हां, हां.
असं तसं, कारण थोडा थोडा मी 10 झाले होते, छोटासा सेलिब्रेशन केलं होतं मी. त्याच्यानं काय लोकांना माहित झाला होता, नाही आता थोडा होऊन राहिलाय, तरक्की होऊन राहिली. तर अजून लोक जळायला लागत होते, म्हणजे तू काय नाही करते मला चिडवत होते तेव्हा दिवसपासून. कारसा जंगलामध्ये व्हिडिओ बनवशील व्हिडिओ असे आता पण म्हणते. असे चिडवत होते. तर मग म्हटलं जाऊ दे यार, तुमच्या मुलाची नाही बनवत व्हिडिओ. नाही आता पण मला गावामध्ये काय करमला कुठं काय व्हिडिओ, गावामध्ये कधीच नाही दाखवत आपली कला. मला म्हणजे तेव्हापासून इरिटेट झालो ना, तेव्हापासून कधीच नाही केलं असं. आणि त्याच्यानंतर मग मी आपलं काम चालूच केलं आणि मग 1,00,000 फॉलो झाले, सेलिब्रेट केलो आम्ही मस्त. बहुत म्हणजे अलगच वाटला होता, 1,00,000 फॉलो झाले होते तर मस्त. बहुत खतरनाक फील झाला होता. काय आहे, आपण एक छोट्याशा फॅमिली म्हणून बिलॉंग करतो आणि आपले 1,00,000 फॉलोअर होऊन राहिले, आपली मेहनत म्हणजे दिसून राहिली. कसं आई बाबा ते तर त्यांना माहित नव्हता की कसं आहे, याच्यानं काय भेटते रे, असं तसं म्हणत होते. तर अशा आम्ही म्हणजे अशा लय गोष्टीतून आम्ही निघून आलो आतापर्यंत. तर अशी मेहनत केलो आणि आता माझे 1,50,000 प्लस फॉलोअर झाले आहेत आणि युट्यूबवर पण चांगले आहेत. बघितले 33,000 प्लस सबस्क्रायबर आहे. तर माझा दुसरा क्वेश्चन असा आहे का, जे आता 1,50,000 जे सबस्क्रायबर झाले तुझे, तर हे झाल्याच्या नंतर तुझ्या जीवनामध्ये असा काय फरक पडला, म्हणजे पहिल्याच्या आणि आताचा असा फरक पडतो म्हणलं तर काय फरक पडला? पहिल्याच्या म्हणजे पहिलं कसं होता, म्हणजे मित्र जवळ नव्हते. पहिली मेन गोष्ट तर हे आहे, मित्र जवळ नव्हते. जेव्हा 50,000 होते, 10,000, 20,000 होते, तेव्हा मित्र वगैरे जवळ नव्हते. आणि जर आता माझी 1,50,000 झालेत समथिंग, तर त्याच्यामध्ये कसं आहे, बाहेरचे लोक बोलवून म्हणजे मला भेटायला येतात, मला ते लय खतरनाक फील होते. म्हणजे बाहेरचे ते तुमच्या यवतमाळची पण आलेले आहेत, यवतमाळचे आले, अमरावतीचे आले आहेत, नागपूरचे लय लोक आले आहेत आणि येतच राहतात भेटासाठी आमच्या. मला मस्त वाटते आणि घरच्यांना पण मस्त वाटते की माझ्या मुलानं काहीतरी केलंय, वेगळं केलं. हो. आणि पहिले रागवत होते आणि आता काही म्हणत नाही मी. आता त्यांना सांगून आलो ना की माझ्या आई असंच आहे, याबद्दल माझी इंटरव्ह्यू होणार आहे. तर म्हणत होते अरे वा, चांगली गोष्ट आहे. तर असा आहे विषय. म्हणजे असा फरक पडला. फरक पडला मस्त. ठीक आहे. तर माझा एक खूप महत्वाचा क्वेश्चन असा आहे का, प्रत्येक माणसाची एक वेगळी ओळख असते, तशीच एक तुझी ओळख आहे. मामाची पोरगी फेम हा जो तुझा जो फेमस झाला, तू मामाची पोरगी, याची नेमकी सुरुवात कुठून झाली? याची सुरुवात माझी म्हणजे 10,000 फॉलोअर होते. तर 10,000 फॉलोअर होते. मला कंटेंट नव्हतं सापडत, पण एक इंस्टाग्राम एक्सप्लोर पेजवर एक लिहिला होता मस्त, मामाच्या पोरीचा लिहिला होता. आता माझा मामा लहानपणी मला जवाय जवाय म्हणून चिडवत होता, असं लिहिला होता. तर त्याच्याला मी नाही का त्याला आपल्या पद्धतीने करून पाहिला ट्राय. तो असा डायलॉग होता तो की मी जेव्हा लहान होतो तेव्हा माझा मामा मला जेवाय जेव्हा म्हणून चिडवत होता आणि आता मोठा झालो तर आता कोणत्या जेवायने कोणत्या भाषा असं म्हणून राहिला आणि भाई आपल्या पुढचं लग्न दुसऱ्यासोबत जोडून दिलं. तर असं नाही, तो डायलॉग लय व्हायरल झाला आणि कसं त्याच्यामध्ये म्हणजे हिस्साचा उल्लेख होता ना. आणि लोकांना कसं वाटते भाई मामाची पोरगी नाही भेटली तर त्याला हिस्सा तरी भेटेल. त्याच्यानं तो पुरा 3 मिलियन गेला होता. माझे तेव्हा 10,000 फॉलोअर होते, 3 मिलियन फॉलोअर. त्यांना मला 33,000 फॉलोअर आले होते त्या व्हिडिओच्या. दिवाळीमध्ये मामाच्या गावाला जावाचा विचार होता, पण चला ते तिच्या मामाच्या गावाला चालली. साला मंडईमध्ये हात धरून फिरवीन म्हणलं होतं, राहिले माझे स्वप्न साला गेली मामाची पोरगी. तेव्हापासून मी मामाच्या पोरी फेम म्हणून. आता पण मी कोठी भेटलो ना कोणा फॅनला तर काय म्हणते रे तुझ्या मामाची पोरगी म्हणते. नाही, मी जेव्हा पहिली वेळ जेव्हा माझ्या रील मध्ये जेव्हा व्हिडिओ आला, तो आला तो मामाच्या पोरगीवालाच आला. आणि प्रत्येक वेळा 2-3 वेळा जो खास करून जो दिवाळीच्या वेळेसचा जो व्हिडिओ आहे ना, का म्हणजे दिवाळीच्या वेळेस आता मी गेलो मामाच्या गावले तर मामाची पोरगी गेली तिच्या मामाच्या गावले. याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, हे जे रिलेट करून जाते ना प्रत्येक वेळा, म्हणजे मामाच्या गावले आपण चाललो आणि मग ती मामाची तिकडे चालली, प्रत्येकाच्या माणसाला कसं म्हणजे ते रिलेट करून जाते. तेव्हा आहे ना माहिती आहे का, म्हणजे एक वेगळं वाटते. आणि खरोखर हेच जे आहे ना, तिथूनच म्हणलं तर मी तुला ओळखायला लागलो म्हणलं चालते. आणि बहुत सारे जे फॅन लोक असेल ते तिथूनच ओळखायला लागले. हे बरोबरच आहे, खरीच गोष्ट आहे. तर जसं मी बघितलं की तुझे मामाची पोरगी हा तुझा एक फेमस म्हणजे एक तुझा फेम आहे, तो एक ओळख आहे. तर तसंच तू आता मामाची पोरगी या शब्दावरून किंवा मामाच्या पोरीचा हे जो एक शब्द वापरून एक रोस्ट करतो तू. तर तसेच खूप सारे आपल्यापाशी क्रिएटर आहे जे म्हणजे एक वल्गर बोलून शिवा देते. तर त्यांच्याबद्दल तुझं काय मत आहे? आता बघा, त्यांचा कसं आहे, ते त्यांचा कंटेंट जर तसा असेल, आता मला म्हणायला तर नाही पाहिजे, रिकमेंड करतो मी, कसं शिवी वगैरे देऊन तर कोणाचं काय होणार आहे. पण
आपल्या घरचे पण आपल्या म्हणजे आपल्या रिलेटिव्ह मधले कोणी म्हणा, जसे आपल्या गावातले, बाहेर गावातले, असे म्हणजे आपली इज्जत चांगली बनली पाहिजे, जसं बरोबर शिवी आहे. देऊन नाही बनली पाहिजे. नाही, नाही, नाही. असं मी रिकमेंड करतो. पण त्यांना आवडत असेल तसं तर त्यांची लाईफ ते त्यांची पाहतील. हो आणि त्यांची त्यांचं पण कंटेंट ऑडियन्स आहे. त्यांची पण ऑडियन्स आहे. हं. शिवीचे जास्त लोकांना व्हिडिओ आवडतात. मी आपल्या लाईफमध्ये पाहिला हो ना, हां, हां. ते माझे व्हिडिओ कमी, पण जे शिवी देणारे जास्त राहतात, त्यांचे व्हिडिओ जास्त व्हायरल होतात. हां, हां. पण त्यांचा कंटेंट आहे, ते त्यांची लाईफ ते पाहतील. बरोबर आहे. त्यांना जसं हं, वाटेल तसं. जसं मी बघितलं, की व्हिडिओमध्ये तुझे बाबांचा जो रोल करते, हं, तर ते दुसरं कोणी नसून तुझे बाबासाहेब असं मी ऐकलं. हे खरी आहे गोष्ट? हं. हो, ही गोष्ट खरी आहे. माझे बाबा मला म्हणजे व्हिडिओमध्ये सपोर्ट करतात हं, आणि आजही मी आपल्या बाबासोबतच व्हिडिओ शूट करून आलेलो आहो. हं, हं. कच्च कच्चर हू हा कच्च कच्चर हू हा कोण रे अजी पप्पा, मी लग्नाला जाऊन राहिलो. असा मी कोणता कोट घालू जेणेकरून लग्नामधल्या पूर्ण पोरी माझ्याकडे पाहतील? एक काम कर, तू आपल्या आईच्या नाही का पेटीकोट टाकून जा, त्या पूर्ण पूर्ण का तुझ्याकडेच पाहतील ना, पुरीची माय बी तुझ्याकडेच पाहेल. आणि त्यांच्या आम्ही कसे मित्रांसारखे राहतो. हं, हं, हं. कुठे गेलो ना, आमचे असं म्हणजे लोक पाहत राहतात की नाही याच्या खरोखर हा आता बाबाचा आहे का हं, म्हणजे हं. असं नाही का. हं. असे आम्ही आपल्या बाबाच्या खांद्यावर हात मारून जातो ना बाजारातून, तर लोक पाहत राहतात. हं, हं. आणि एका बाईनं म्हटलं पण होतं की नाही तुझे बाबाचे आहेत का रे? हं, सोबते का तुला असं खांद्यावर? मग माझ्या बाबाने स्वतः तिला उत्तर दिलं होतं की हं. नाही म्हणते, आम्ही मित्र आहो म्हणते, दोघं म्हणते, हं, हं. आम्हाला काय म्हणायचे नाही म्हणते. हं, हं. आता असं आहेत आमचे आई बाबा, नाही, मस्त नाही, आहे. नाही. आई पण मस्त आहे आणि बाबा पण मस्त आहे. हां, हां, हां. नाही म्हणजे मित्रांनो बघू शकता तुम्ही, वडिलाचं आणि मुलाचं नातं हे मित्राचं नातं असलं ना, तर खूप काही होऊ शकते. आज 1,50,000 फॉलोअरपर्यंत लंकेश पोहोचला आहे. त्याच्यासाठी जे सपोर्ट, सगळ्यात मेन सपोर्ट म्हणलं तर घरच्याचाच असेल असं मला वाटते. घरच्यांचा सपोर्ट पाहिजे या गोष्टीमध्ये. कसं बाहेरचे लोक काही म्हणणारे लय लोक राहतात, पण घरच्यांच्या राहायला सपोर्ट नाही भेटत. तुला करायचे आहे तर तू करू शकते. हं, हं. लोकांच्या काय, लोकांना इग्नोर करत जायला लागते. मी पण तसंच गेलो आपल्या लाईफ मधून ना, काय म्हणजे आता जसं आहे आपल्या गल्ली आपल्या आजूबाजूचे लोक म्हणतात ना हां. की नाही बे, काय करून राहिलाय तू? हां. भावा मी माझा मी करतो, हां. तुला नाही करायचे नाही पाहायचे माझे व्हिडिओ नको पाहू, तुला मी फोर्स नाही करून राहिलो का मला फॉलो कर, नाही मला माझी व्हिडिओ पाहिजे, हां. आपल्या मित्रांना शेअर कर. हां. असं मी कधीच नाही कोणाला म्हणलं. मला लोक म्हणते की काय बैताळासारखे व्हिडिओ बनवतात. भाई नाही पाहायचे तू, मग नको पाहून यार, मला काय बरोबर आहे, बरोबर बनवून आहे. राहिलाय. हां. मग असे आहेत लोक, पण आम्ही त्याला इग्नोर करून चाललो आता समोर समोर. नाही, बरोबर इग्नोर करावंच लागते का ना. हो. त्यांना नाही माहित नाही याची पॉवर. हो, ज्यांना त्यांना पॉवर माहित आहे हां. ते तर करणारच आहे. तर पॉवरचीच गोष्ट करू आपण. हो, जसं मी बघितलं की तू खूप साऱ्या जे ब्रँड आहे हो, त्यांना प्रमोट करतो. हो, तर हे जे स्पॉन्सर आहे, जे आमची ऑडियन्स आहे, आता मी हं. मोस्टली जे आहे क्रिएटर लोकांचे इंटरव्ह्यू वगैरे घेतो. हो. तर त्याच्यामधून काही लोक जे क्रिएटर लोक आहे, जे इंटरव्ह्यू हं. बघते, तर त्यांच्यासाठी हा क्वेश्चन आहे माझा की तुझ्याकडे जे स्पॉन्सर येते, हं. हे स्पॉन्सर कशा माध्यमातून येते आणि किती हजार फॉलोअर पासून आले? जसं मी ते विन बसची तुझी हो, हो. बघितले. तर ते जे तुझ्याकडे स्पॉन्सर आले, हे स्पॉन्सर किती फॉलोअर पासून आले आणि म्हणजे कधीपासून यायला लागते? असं मेन क्वेश्चन म्हणजे कधीपासून यायला लागते? मला स्टार्टिंगला आला होता एक स्टोरी आला होता, स्टोरी प्रमोशन आला होता. मला Instagramवर मेसेज आला होता त्याच्यावाला. हं. त्याच्यानंतर जे मोठे-मोठे स्पॉन्सर आहेत आपल्या कंपनी, जसे विनबज आहे, लोटस होता आता मागे. तर अशांचे नाही का आम्हाला मेल येतात. हं, तिथे हं, ईमेल आयडी राहते आपली अच्छा. आपल्या पेजवर, तर त्याच्यानं मेल करतात ते लोकं, की आम्हाला प्रमोशन करायचे आहे तुमच्या अकाउंटवर असं तसं. मग आम्ही सगळं करतो असे, हं, हं. आणि मला बाहेरूनचे येतात. हां, म्हणजे मेल थ्रू येते, मेल थ्रू मेसेज थ्रू येते. हो. येतात. जास्त मोठे-मोठे ब्रँड मेल करतात. तर लंकेश मला सांग, हं. आता कसं आहे, माणूस कसा आहे, जवान आहे आणि जेव्हा कॉलेजमध्ये गेला. हो, तर मग आता कॉलेज लाईफ आहे, हे हो, जे जीवन आहे, हो. मग असं काही एखादी गर्लफ्रेंड वगैरे असं काही? गर्लफ्रेंडच्या कसं, एक गर्लफ्रेंड होती माझी, तिचं नाव तर नाही सांगत तुम्हाला. हां, हां. एक गर्लफ्रेंड होती माझी, हां. भंडाऱ्याचीच होती. हं. आणि ते फर्स्ट माझी गर्लफ्रेंड होती. माझ्या घरी आई-बाबाला माहीत होता. आता हां, मी हां. कसं आहे, चंचल मन राहते अच्छा, आपला, अच्छा. सांगून दिला आपल्या घरी. आई आता काही सूनबाई पाहायची नाही, आता आपली आई पाहिली. हां, हां. हां. तर असा होता आमचा. आणि मी आमच्या फर्स्ट इयरला होतो ना, तेव्हापासून त्या रिलेशनशिप चालू झाला होता. हां. WhatsApp थ्रू झाला होता. मी 3 महिन्याच्या अगोदर पहिले कधी भेटलो नव्हतो. हां, हां. तर 3 महिने माझ्यासोबत बोलली. माझ्या बर्थडेच्या दिवशी मला भेटली. तेव्हा माझी म्हणजे आम्ही बेस्ट फ्रेंड होतो. हां. मग 10व्या महिन्याची 10 तारीख होती, तेव्हा तिनं प्रपोज मारला. आता तारीख पण आठवते. हां, हां. प्रपोज केला होता तिनं. तर म्हटलं, "अरे, आम्ही बेस्ट फ्रेंड होतो," असं तसं. मग सगळ्या लाईफमधल्या सगळ्या गोष्टी माहीत होत्या. हं. चल म्हटलं एक्सेप्ट करून. मग आता कसं आहे, लहान होतं आपलं, मग कधी-कधी. तेव्हा तुला टोकतो मधामध्ये, तेव्हा मग Instagramचे फॉलोअर वगैरे काही होतं असं म्हणजे नाही, एवढं? नाही, नाही. तेव्हा काहीच Instagram नव्हतं. काहीच नव्हतं. आम्ही फक्त ते लिरिक्स वाले व्हिडिओ जे राहतात ना आपले, हां. लिप सिंग वाले जे हां, सॉन्गवर हां. बनवतो आपण, अच्छा. तसे होते. हां. तर मग मी नाही का तिच्या
आम्ही सोबत राहिलो मस्त. 2-3 महिने चांगला रिलेशनशिप चालला. भेटणं वगैरे होत होता 1-2 वेळेस. आणि महिन्यातून मी 1-2 वेळा कॉल करून म्हणजे रोज-रोज माझ्या बाबू जेवली का, खाल्ली का, असा आपण असा काम नव्हता आपल्यावाला. मी कामानिमित्त फोन करायचा, तिला बी त्रास नाही, आपला पण त्रास नाही. आणि फ्रीडम तेवढा होता भाई, तुला जसा करायचं तू आपल्या लाईफमध्ये तू कर. फक्त लॉयल राह माझ्यासोबत, असा होता. पण ते लावायला नाही राहिली. तिच्याबद्दलही सांगतो कसा झाला तो. तर आम्ही फिरलो वगैरे मस्त. 1.5 वर्ष झाला आमचा रिलेशनशिप. 1.5 वर्षाच्या नंतर मध्ये मग तिच्या बोलणं हळूहळू म्हणजे कमी होत चालला होता. माहित नाही कसं काय होत होतं. तर एक माझ्या घरी आमच्या गावात लग्न होता. त्या लग्नात गेलो तुम्ही मस्त 1 नंबर तयारी करून बिलकुल टॉप मध्ये गेलो मस्त. आपला लग्न लावूनच राहिलो. मी इकडे ते ऑनलाईन होती इंस्टाग्रामवर. मी मेसेज केला, दिला, म्हटलं काय करते, म्हणते रील पाहायला राहिलो. म्हणलं चल ठीक आहे रील पाय. 12 झाले, 12 वाजे ऑनलाईन होती. तिचे अकाउंट होता माझ्याकडे, पण ट्रस्ट होता तर त्याच्यानं मी तिच्या अकाउंटवर जाऊनच नाही पाहिलं होतं. तर मग तिने काय केलं, 12-1 वाजेपर्यंत लाईव्ह ऑनलाईन होती. तर मग मी तिला आणखी मेसेज केलो. म्हटलं आतापर्यंत काय करताय, म्हणलं जेवण वगैरे केलं काय, करायची म्हणते, करतो म्हणते, मी झोपतो म्हणते. चल मला ठीक आहे. 2 वाजले, लग्न लागून गेलं इकडे तिच्या ते ऑनलाईन. मग 2 वाजल्याच्या नंतर मध्ये मग तिला म्हटलं अरे आतापर्यंत काय करून राहिली म्हटलं तू. काय ना चल आता झोपतो नाही बाय म्हणते. तर मग मी काय केलो, मला मग थोडं अलग वाटत होतं, कारण 1 वाजेपासून एवढं नेट पण तेव्हा काय 5G वगैरे होता नाही ना. म्हणलं एवढं नेट कुठं आहे म्हणलं तुझ्याजवळ. मग तिच्या अकाउंट ओपन केलं मी आपल्या जवळ. आता अकाउंट ओपन केलं तर तिथं कोणाची मेसेज ते रिसेंट डिलीट करते, आला मेसेज पर्सन डिलीट आला मेसेज. तर मी तिथे थोडा वेळ थांबलो का चालू अकाउंटवर. नोटिफिकेशन आला, त्या मोठ्याचं नाव राहुल होता. तर मग त्यासोबत ते बोलते मस्त, म्हणते तू जर माझ्यासोबत ब्रेकअप करशील म्हणते मी मरून जाईन म्हणते. इकडं मी मेलो होतो. मग मला लगेच जेवणच करत बिलकुल घेतलं होतं, टाटा घेतलं होतं, बस जेवण करत. आता मी चल पाहू दे का करू. तिथं गेलो भाई, पुरा अलगच विषय. ते म्हणते भाई तुझ्यासोबत राहूच नाही शकत म्हणते, तू माझा प्रेम होता आणि तुझं राहणार आहे, असं तसं चालू होता यार. पूर्ण मी स्क्रीनशॉट काढत होतो. तिला काही सांगितलं नाही. म्हटलं तिला मग सायंकाळी म्हणलं, मला उद्या तुला भेटायचं म्हणलं, मला तू भेट म्हणलं, उद्या काही पण कर, उद्या भेटायचं आहे. ते काहून म्हणते डायरेक्ट रॅन्डम म्हणजे काहून, असं आम्ही भेटत नव्हतो ना 2-3 महिन्याच्या नंतर एकदा भेटायच्या, बिलकुल अर्धा तास बिलकुल. तर मग तिला म्हटलं भेटायचं आहे. ते म्हणते नाही भेटू म्हणते, मला काम आहेत म्हणते. म्हटलं नाही मला उद्या भेटायचं आहे म्हणलं, तू ये म्हणलं भंडाऱ्यामध्ये. आणि त्या दिवशी भंडारा शाळेत बंद होता पुष्कळ, म्हणजे पूर्ण बंद होता. तर बस स्टॉपवर गेलो होतो, आम्ही भेटलो होतो. तर तिला म्हटलं मग टाकू तुझा मोबाईल म्हटलं. ते अजून घबरा, म्हणजे डायरेक्टच मोबाईल मागितला ना. तर मग ते म्हणते का मोबाईल कशासाठी म्हणते. तिला म्हटलं तू दाखव म्हणलं काल रील कोणत्या पाहू दे म्हटलं. ते समजून गेली. तर मग तिला म्हटलं हा राहुल कोण, डायरेक्ट त्या राहुलचा नंबरच काढलो मी. हा राहुल कोण म्हणलो, माझ्या आत्याचा मुलगा आहे म्हणते. आत्याचा मुलगा आहे म्हणलो, कशी बोलत होती म्हणलो काल याच्यासोबत. मग चुपचापच बोललीच नाही काही शब्द. म्हटलं मी म्हणलं तुझ्यावर एवढा ट्रस्ट केलं म्हणलं, मी आपल्या घरी आई बाबाला सांगितलं म्हणलं, तू अशी केली यार म्हणलं. आता जर राहिली असती आता किती खुश राहिली असती. मग तर तिला तसा म्हटलं. तर ते म्हणते तुला चांगला झाला म्हणते, आता माहीत झाला म्हणजे समोर माहीत झाला तर इन फ्युचर तर तुला आणखी म्हणजे बहुत अलग वाटला असता म्हणते, चांगला झाला म्हणते, अशी म्हणत होती मला उलटी उलट. मग मला वाटलं नव्हतं ते तशी बोलल म्हणून. तेव्हापासून म्हटलं चल जाऊ दे, पोरीच्या नादात सोडलो. आणि मग तेव्हा आमच्या कॉलेजमध्ये फंक्शन होता, फेअरवेल पार्टी होती. तेव्हा त्याच्यामध्ये ते आली होती, मी बी गेलो होतो. आम्ही कॉलेजमध्ये एकत्र सोबतच एकाच वर्गात होता. पण ते कॉलेजला जात होती, मी नव्हतो जात डेली. मग तिथे गेलो आम्ही, फेअरवेल मध्ये गेला. आणि तिथं होती तर एक ढेर होता, रिटर्न ढेर. मुलांकडे बॉल आला, तो त्याला धरून, म्हणजे ढेर म्हणजे कसा होता, मुलं प्रपोज मारणार होते मुलीला. तर तो बॉल आला जेवण माझ्या मित्राजवळ, तो मित्र जात नव्हता. मग मी गेलो स्टेजवर गेलो. मग ते सांगा म्हणते काही म्हणते, मुलीला प्रपोज काऊन नाही मारून राहिले. मग तिथे रोस्ट केलं पुरा. मुली म्हणलं बाई धोका देत, ते सांगत बसले. तिच्या चेहरा पाहण्यालायक होता मस्त. आणि बहुत काय बोललो, बहुत मजा आली. तो आता पण व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनलवर टाकलाय फेअरवेलच्या. तिथं पूर्ण सांगितलं मी कसा काय झाला म्हणून. आणि असंच झाला. त्याच्यानंतर मग माझी तिच्या लाईफ म्हणून, ती माझ्या लाईफ म्हणून गेली, मी तिच्या लाईफ म्हणून गेलो. मग विषय खतम झाला. आणि मग आपली जर्नी स्टार्ट झाली. आणि आपण असं झालो मस्त. आता लेटेस्ट मध्ये लेटेस्ट म्हणजे नाही, आता पोरी तर लय लाईन मारते, आपण नाही मारत. म्हणजे ऑप्शन मध्ये आता जे ऑडियन्स आहे यांना चान्स आहे, कोणीच नाही चान्स आहे. बरोबर. जर कोणाची इच्छा असेल तर इंस्टाग्राम जाऊन मेसेज करा, सगळ्यांची मेसेज पाहते. तर चला, तर आपला हा जो शो आहे, ह्या शोचा एक राऊंड आहे.
ज्याचं नाव आहे अजब गजब, हो. ज्याचे क्वेश्चन पण अजब असते आणि त्याचा आन्सर पण गजब असते. तर आपण त्याला सुरुवात करू. तर माझा पहिला क्वेश्चन आहे, एक माणूस 11 रुपयात टकला होते, तर 11 टकले किती रुपयात टकले होणार? एक माणूस 11 रुपयात टकला होते, तर 11 टकले किती रुपयात टकले होणार? 11 टकले. एक माणूस 11 रुपयात टकला होते, तर 11 टकले किती रुपयात टकले होणार? 12 रुपयात टकले. किती होती? नाही माहित, नाही. सांगू? टकले कसे टकले होणार? ते ऑलरेडी टकले आहे ना. अबे टकले कसे टकले होणार? ऑलरेडी टकले आहे ना. म्हणलं होतं ना, क्वेश्चन अजब आहे आणि त्याचा आन्सर पण गजब आहे. चला, माझा नेक्स्ट क्वेश्चन आहे, अशी कोणती गोष्ट आहे जिला तुम्ही हात न लावता खाऊ शकता? अशी कोणती गोष्ट आहे जिला तुम्ही हात न लावता खाऊ शकता? हवा आहे. हवा नाही, हवा खात नाही आपण. हवा घेतो अंदर, जे मी आता तुमच्यासोबत करतो. दिमाग. बरोबर आहे, करेक्ट आन्सर आहे. जे आता मी क्वेश्चन विचारून तुमचा दिमागच खाताव ना, चढायचं. चला, माझा नेक्स्ट क्वेश्चन आहे, तो तुमचा पण मामा लागतो आणि तुमच्या आईचा पण मामा लागतो, तुमच्या बाबाचा पण मामा लागतो आणि तुमच्या मामाचा पण मामा लागतो. सांगा असेल तो कोण? माझा कोण होईल? तुमचा पण मामा लागतो, तुमच्या मामाचा पण मामा लागतो, तुमच्या आईचा पण मामा लागतो, तुमच्या बाबाचा पण मामा लागतो. असा कोणता मामा आहे जो सगळ्याचा मामा लागते? असा कोणता मामा आहे जो तुमच्या बाबाचा पण मामा लागतो, तुमचा पण लागतो, आईचा पण लागतो आणि तुमच्या मामाचा पण मामा लागतो? चंदा मामा आहे का? करेक्ट आहे, करेक्ट आहे. लई विचार करून उत्तर द्यायला लागलं, पण आलं. चला, काही बात नाही. आमचे क्वेश्चनच असे राहते का, म्हणजे विशेष नाही. माझा नेक्स्ट क्वेश्चन आहे, आंब्याच्या झाडाखाली अंधरा, मुक्का आणि लंगडा बसलेला आहे, तर एक संत्रा खाली पडला, तर सगळ्यात पहिले कोण उचलणार? अंधरा का म्हणलं? अंधरा. एका आंब्याच्या झाडाखाली अंधरा, मुक्का आणि लंगडा बसलेला आहे आणि वरून संत्रा पडला, तर सगळ्यात पहिले कोण उचलणार? आंब्या झाडाखाली कसा संत्रा पडला? बरोबर आहे, करेक्ट आहे. आंब्या झाडून संत्रा कसा पडेल? बरोबर आहे. आंबे पडतील ना. चला, माझा नेक्स्ट क्वेश्चन आहे, अशी कोणती कार आहे जिला तुमचा ड्रायव्हर चालू शकत नाही? नाही. अशी कोणती कार आहे जिला तुमचा ड्रायव्हर चालवू शकत नाही? लंकेश भाऊ बहुत स्मार्ट आहे, पटापट उत्तर देऊन राहिले. हा क्वेश्चन नाही होऊन राहिला. अशी कोणती कार आहे जिला तुमचा ड्रायव्हर नाही चालवू शकत? नाही माहित? काय? आता फसले लंकेश भाऊ. सरकार. सरकार आहे. सरकारले आपला ड्रायव्हर चालवू शकत नाही. चला, ठीक आहे. माझा नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक वेळा बदलत असते? असा कोणता प्रश्न आहे ज्याचं प्रत्येक वेळा आन्सर बदलते? कोणत्या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक वेळा बदलत असते? प्रत्येक वेळा क्वेश्चन बदलते? नाही, आन्सर बदलते. आन्सर क्वेश्चन तोच राहते, पण त्याचा आन्सर प्रत्येक वेळा बदलते. असा प्रश्न कोणता आहे? असा कोणता प्रश्न आहे ज्याचं उत्तर प्रत्येक वेळा बदलते? मिनिटाले बदलते. मी पुन्हा एक हिंट देतो, मिनिटाले बदलते. असा कोणता क्वेश्चन आहे ज्याचं प्रत्येक वेळा उत्तर बदलते? मी जवळ आले होते.
घड्याळ घंटी का घंटा पण याचा प्रश्न कोणता आहे ज्याचं उत्तर प्रत्येक वेळा बदलते? मिनिट नाही, प्रॉपर थोडं पाहिजे. आले, जवळ आले, पण त्याचं उत्तर बदल. आज बदलते. सांगतो मी. टाइम किती झाला? टाइम किती झाला याचं प्रत्येक वेळा उत्तर बदलते, कारण टाइम बदलते. ठीक आहे, बरोबर. तर मित्रांनो, ही होती लंकेश भाऊची जर्नी, की कशा प्रकारे तो युट्यूब आणि इंस्टाग्रामवर ग्रो झाला आणि आज 1,50,000 तो पोहोचला आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि तुम्ही जर या चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सोबतच लंकेशची खाली इंस्टाग्रामची आयडी दिली आहे आणि सोबतच युट्यूबची लिंक पण दिलेली आहे, जाऊन चेकआउट करा आणि पाहत राहा दिल खुलास विथ